आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबईच्या सीएसएमटी समोरच्या खाऊगल्लीतील प्रसिद्ध श्रीराम वडापाव सुद्धा बंद झालाय। आखाती देशातील युद्धामुळे सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। सिलेंडर अभावी श्रीराम वडापाव बंद आहे, त्यामुळे हॉटेल व्यावसायिकाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता हॉटेल व्यावसायिक करतायत। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आखाती देशातील युद्धाचा फटका आता सिलेंडरवरती बसल्यामुळे सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे अनेक व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत। तशातच मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस समोरील ही खाऊ गल्ली आहे आणि या खाऊ गल्लीतील हा श्रीराम कॅफे वडापाव आहे। या ठिकाणी मोठी गर्दी होत असते आणि सिलेंडरच्या तुटवड्यामुळेच हा वडापाव आता पूर्णपणे बंद आहे। वडापावचं दुकान बंद आहे। अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे असणारे जे 25 कामगार होते ते देखील सिलेंडर नसल्यामुळे, काही काम नसल्यामुळे गावी गेलेले आहेत आणि याचा फटका या कामगारांना देखील होत आहे। तसंच पाहायला गेलं तर अनेक ग्राहक येत आहेत, विचारत आहेत, मात्र त्यांना वडापाव मिळत नाहीये। त्यामुळे तर सिलेंडरचा पुरवठा कधी सुरळीत होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी,